नमस्कार. दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते. तर आज मुलाच्या वाढदिवसानिमित्त मी बनवणार आहे मस्त असे गुलाबजामुन. तर गुलाबजाम बनवण्यासाठी मी अर्धा किलोचं गिट्सचं प्रेमिक्सचं पॅक आणलेलं आहे आणि आता हे फोडून मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला काय बनवता कमेंट करून नक्की सांगा. तर आता थोडं थोडं दूध घालून मी याचा गोळा तयार करून घेणार आहे. तर तुम्ही दुधाऐवजी पाणी वापरू शकता. मी इथे दुधाचा वापर केलेला आहे. तर दूध एकदाच न घालता थोडं थोडं घालून आपल्याला याचा मस्त असा हलक्या हाताने गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे याचा मी गोळा तयार करून घेणार आहे. थोडंसं तूप किंवा तेल हाताला लावून घ्यायचं आणि मस्त असं याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता हाताला थोडं तेल लावून मस्त असे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही करून घेऊ शकता. तर मी या सर्व गोळ्याचे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत. तर आता पाक बनवण्यासाठी मी 1 किलो साखर आणि त्यामध्ये अर्धा लिटर पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता याचा पाक तयार करून घेऊयात. तर साखर विरघळेपर्यंत याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी इलायची बारीक ठेचून घातलेली आहे. आणि मस्त असं उकळी आली की गॅस बंद करून हे मी काढून घेतलं आहे. आता तेल तापायला ठेवलं होतं. तेल जास्त तापू द्यायचं नाही आहे. मीडियम तापलं की यामध्ये करून घेतलेले गुलाबजाम टाकून एकसारखं असं याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याला कलर एकसारखा येईल. तर अशा प्रकारे याला छान असं मंद आचेवर तळून घ्यायचं आहे. गॅस जास्त मोठा आपल्याला ठेवायचा नाही आहे. तर गॅसची फ्लेम कमी करून मस्त असे हे कमी गॅसवर तळून घ्यायचे आहेत. तर एकसारखा कलर पण आलेला आहे. आता बाकीचे पण गुलाबजाम मी मस्त असे तळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असे एकसारखा याला कलर आलेला आहे आणि खूप सुंदरही दिसत आहेत. तर सर्व गुलाबजाम तळून घेतले की आपण केलेल्या पाकामध्ये गरम पाकातच हे टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धा तास आता हे मी असेच ठेवून देणार आहे. तर अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता मस्त असे गुलाबजाम तयार होतात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि यावर आता थोडेसे बदामचे काप मी घालून घेतलेले आहे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.